शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वांगे पिकामधील जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वांग्यावरील शेंडे अळी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला टॉपचे असे 5 कीटकनाशक कोणते आहेत आणि ते आपल्याला 4-4 दिवसाला आलटून पलटून मारले पाहिजेत. तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, वांगे लागवड केल्यानंतर जवळपास 45 दिवसापासून वांग्याचा पहिला तोडा व्हायला सुरुवात होते. पण सुरुवातीच्या काळामध्ये शेंडे अळी त्रास देते आणि नंतर फळ पोखरणारी अळी त्रास देते, म्हणजे वांगे किडकी हे निघायला चालू होतात. तर ही दोन्ही अळ्या एकच आहेत, ह्याचं कंट्रोल एकाच कीटकनाशकामधून मिळणार आहे. तर फक्त 4-4 दिवसाला आपल्याला आलटून पलटून मारणं गरजेचं आहे. तर टॉपचे असे 5 कीटकनाशक मी आमच्या अनुभवातले फवारणीतले काढलेले आहेत. तर हे 4-4 दिवसाच्या फरकानं तुम्ही फवारू शकता. पहिलं कीटकनाशक आहे जे मला चांगलं आणि जबरदस्त रिझल्ट देणारं वाटतंय, स्वस्त मस्त आणि रिझल्ट जबरदस्त. तर ते औषध आहे FMC कंपनीचं मार्शल. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं प्रमाण आहे प्रति पंपासाठी 20 लिटरच्या पंपासाठी 40 ml आणि 200 लिटर पाण्यासाठी 400 ml हे घेणं गरजेचं आहे. दुसरं कीटकनाशक आहे बायर कंपनीचं वायगो. तर हे सुद्धा जबरदस्त कीटकनाशक आहे. कसले बी ह्यानं शेंडे अळी फळ पोखरणारी अळी घालते. तर ह्याचं प्रमाण काय आहे? तर ह्याचं प्रमाण आहे प्रति लिटरला अर्धा ml, म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी 10 ml आणि 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 100 ml हे वायगो घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तिसरं कीटकनाशक आहे किंगडोस्का. किंगडोस्का ह्याच्यामध्ये इंडोस्का कार्बा आहे आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावानं मिळते. तर हे सुद्धा वांग्यावरची कसली बी कीड हटवते. ह्यानं लय भारी औषध आहे. हे सुद्धा स्वस्त मस्त रिझल्ट जबरदस्त आहे. तर ह्याचं प्रमाण काय आहे? तर ह्याचं प्रमाण लिटरला 1 ml घ्यायचं आहे, म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी 20 ml आणि 200 लिटर पाण्यासाठी 200 ml. शेतकरी मित्रांनो, चौथं कीटकनाशक कोणतं आहे? तर चौथं कीटकनाशक आहे कार्टाप हायड्रोक्लोराइड. हे बी लय भारी औषध आहे, पण हे कडक औषध आहे. त्याच्यामुळं ह्याचं योग्य प्रमाण घेणं गरजेचं आहे. थोडं बी जास्त झालं तर पानावर स्कॉर्चिंग येते आहे. त्याच्यामुळं प्रमाणातच घ्या ह्या औषधाला. तर ह्याचं प्रमाण आहे प्रति लिटरला अर्धा ग्राम, म्हणजे 20 लिटरच्या पंपासाठी 10 ग्राम घ्या आणि 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्राम घ्या. शेतकरी मित्रांनो, शक्यतो ह्याच्यासोबत टॉनिकचा वापर करा, कारण थोडं कडक औषध आहे आणि जर टॉनिकचा वापर करून फवारलो तर जबरदस्त रिझल्ट मिळते आणि पानावर पण स्कॉर्चिंग येणार नाही. तर अशा पद्धतीने 4 कीटकनाशक झालेत आणि 5वं कीटकनाशक आहे. कशानं आळी जाणं गेल्या, काय करावं? लईच ढगाळ वातावरण आले, आळीच हटणं गेली आहे. तर कोणतं घ्यावं? तर शेतकरी मित्रांनो, लास्टचा शेवटचा पर्याय आहे डेलिकेट. डाव कंपनीचं डेलिकेट हे नंबर 1 कीटकनाशक आहे. कसली बी शेंडे अळी फळ पोखरणारी अळी ह्याचा नायनाट करते. तर ह्याचं प्रमाण काय आहे? तर ह्याचं प्रमाण आहे 20 लिटरच्या पंपासाठी 18 ml आणि 200 लिटर पाण्यासाठी 180 ml पर एकर ह्याचा डोस आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं माझ्या अनुभवातले हे टॉपचे 5 औषध आहेत. शेवटचंच औषध थोडं महाग आहे, बाकीचे औषधं तुम्हाला महाग नाहीत. 4ही बी औषधं स्वस्त आहेत, मस्त आहेत, रिझल्टसुद्धा जबरदस्त आहेत. फक्त आणि फक्त तुम्ही 4-4 दिवसाच्या फरकानं हे तुम्ही एखाद्या बुरशीनाशकासोबत टॉनिकसोबत घेऊ शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.